आज आपण इयत्ता 6वीच्या गणिताचा पहिला घटक भूमितीतील मूलभूत संबोध. भूमितीतील मूलभूत संबोध हे पाहणार आहोत. त्यातला पहिला संबोध आहे बिंदू. बिंदू हा भूमितीचा अत्यंत मूलभूत बेसिक असा एक संबोध आहे. सगळी भूमिती ही बिंदूपासून सुरुवात होते. भूमितीमध्ये वेगवेगळे आकार, वेगवेगळ्या आकृत्या आपल्याला काढाव्या लागतात, अभ्यासाव्या लागतात आणि त्या आकार किंवा त्या आकृत्या काढण्यासाठी आपल्याला बिंदूचा उपयोग होतो किंवा बिंदूशिवाय आपण ते आकार काढूच शकत नाही असे म्हणता येईल. कारण बिंदू हा भूमितीचा एकक असा घटक आहे की भूमितीतील कोणत्याही आकृतीची सुरुवात ही बिंदूपासूनच होते. आता बिंदू म्हणजे काय? तर बिंदू म्हणजे जेव्हा आपण कागदावर पेन किंवा पेन्सिलचं टोक ठेवतो आणि जो आकार तयार होतो त्या आकाराला बिंदू असे म्हणतात या पद्धतीनं. आता बिंदूची काही वैशिष्ट्ये आहेत की बिंदूला लांबी, रुंदी व उंची नसते. बिंदूला असते फक्त स्थान. बिंदूला स्थान असते. आपल्याला थोर गणितज्ञ युक्लिड यांच्या व्याख्येनुसार ते सांगतात की बिंदू हा जो घटक आहे तर याला स्थान असते, परंतु आपण याचा विस्तार करू शकत नाही. अशा प्रकारे हा बिंदू. आता या बिंदूला नावं कशी द्यायची? तर बिंदूला नाव देण्यासाठी इंग्रजी कॅपिटल अक्षराचा उपयोग केला जातो. जसं की बिंदू ए, बिंदू पी, बिंदू एस या पद्धतीनं आपण बिंदूला नाव देऊ शकतो. बिंदू आर या पद्धतीनं. आता हे झाला बिंदू म्हणजे काय. आता समोरचा मुद्दा येतो की बिंदूचे काही प्रकार आहेत पहा, ते आपण पाहू. या ठिकाणी बिंदूचा पहिला प्रकार आहे संपात बिंदू. संपात बिंदू. आता संपात बिंदू म्हणजे काय? संपात बिंदू म्हणजे असा बिंदू की ज्या बिंदूमधून दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेषा जातात किंवा ज्या बिंदूमध्ये दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेषा छेदतात. आता आपण ही संकल्पना समजून घेण्यासाठी एक आकृती काढू. या ठिकाणी मी एक बिंदू घेतला, त्या बिंदूला नाव देऊ आपण पी. काय नाव देऊ? पी. आता या पी मधून जाणारी आपण काही रेषा काढू. पी बिंदूतून जाणाऱ्या काही रेषा या ठिकाणी आपण काढू. पहा, या ठिकाणी मी या 4 रेषा काढल्या की ज्या एकाच बिंदूतून जातात. त्या बिंदूला आपण नाव दिलं पी. मग हा जो पी बिंदू आहे तर या पी बिंदूला म्हणतात संपात बिंदू. याला कोणता बिंदू म्हणतात? संपात बिंदू. संपात बिंदू म्हणजे असा बिंदू की ज्या बिंदूमध्ये पहा दोन किंवा दोन पेक्षा जास्त रेषा छेदतात. त्या बिंदूला संपात बिंदू म्हणतात. आणि एकाच बिंदूतून जाणाऱ्या सर्व रेषांना एक संपाती रेषा म्हणतात. पहा, दोन संकल्पना आहेत या ठिकाणी. एक संपाती रेषा कोणाला म्हणायचं? की ज्या एकाच बिंदूतून दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेषा जातात त्या सर्व रेषांना एक संपाती रेषा म्हणतात. तर एकाच बिंदूतून जेव्हा दोन किंवा दोनपेक्षा जास्त रेषा जातात तेव्हा त्या बिंदूला संपात बिंदू असे म्हणतात. आता पुढचा जो प्रकार आहे बघा तो आहे एकरेषीय बिंदू. एक रेषीय बिंदू. आता एकरेषीय बिंदू समजून घेण्यासाठी आपल्याला आकृती काढावी लागते. पहा, या ठिकाणी मी हा एक बिंदू घेतला, हा एक बिंदू घेतला. या बिंदूला नाव दिलं पी, या बिंदूला नाव दिलं क्यू. आता या पी व क्यू मधून जाणारी एक रेषा आपण काढू. बिंदू पी व बिंदू क्यू यामधून जाणारी एक रेषा मी या ठिकाणी काढली. आता लक्षात घ्या, कोणत्याही दोन भिन्न बिंदूतून
भूमितीच्या काही संकल्पना असतात की ज्या खूप महत्त्वाच्या असतात. त्यातली ही एक संकल्पना आहे की कोणत्याही दोन भिन्न बिंदूमधून आपण एक आणि एकच रेषा काढू शकतो. या दोन भिन्न बिंदूमधून जाणारी आपण दुसरी रेषा काढू शकत नाही. दुसरीकडे आपण दोन बिंदू घेतले, कुठेही दोन बिंदू घेतले वेगवेगळे, तर त्या दोन बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा आपण काढू शकतो. आता एक रेषेबिंदू हा मुद्दा घेण्यासाठी आपण काही जास्त बिंदू घेऊ. या ठिकाणी मी काही बिंदू घेतो असे, त्याला नाव देऊ आपण ए, बी, सी, डी व ई. या ठिकाणी मी 5 बिंदू घेतले. आता या 5 बिंदूतून जाणारी आपण एक रेषा काढू. या ठिकाणी बिंदू ए, बी, सी, डी व ई या 5 बिंदूतून जाणारी आपण एक रेषा काढली. या ठिकाणी 5ही बिंदू एका रेषेवर आहेत. वरही नाही, खाली नाही, तिरपा नाही, कुठंच नाही, बिलकुल त्या रेषेवर आहेत. मग अशा प्रकारे जेव्हा दोन बिंदूतून तर आपण एक रेषा काढू शकतो. एका रेषेवर दोन बिंदू असू शकतात. पण जेव्हा 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदू एका रेषेवर असतात तेव्हा त्या बिंदूच्या संचाला एक रेषीय बिंदू असे म्हणतात. किती? 3 किंवा 3पेक्षा जास्त. 3 किंवा 3पेक्षा जास्त बिंदू एका रेषेवर असतात तेव्हा त्या बिंदूंना एक रेषीय बिंदू असे म्हणतात. कोणते बिंदू म्हणतात? एक रेषीय बिंदू. लक्षात घ्या, सोपी एकदम संकल्पना आहे. एका रेषेवर असणारे बिंदू, जेव्हा 3पेक्षा जास्त बिंदू एका रेषेवर असतात तेव्हा त्या सर्व बिंदूंना एक रेषीय बिंदू असे म्हणतात. तिसरा प्रकार आहे बिंदूचा नैक रेषीय बिंदू. नैक रेषीय बिंदू. नैक रेषीय बिंदू समजून घेण्यासाठी आपल्याला एक आकृती काढावी लागेल. मी या ठिकाणी एक बिंदूचा संच घेतो, काही बिंदू काढतो या पद्धतीनं, म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल की या ठिकाणी मी काही बिंदू घेतले, त्याला नाव देऊ आपण बिंदू पी, बिंदू क्यू, बिंदू आर, बिंदू एस, बिंदू टी, बिंदू यू. आता या ठिकाणी मी काय करतो, एक आकृती काढतो. बिंदू पी आणि क्यू मधून जाणारी एक रेषा काढतो. बिंदू पी आणि क्यू मधून जाणारी एक रेषा काढतो. म्हणजे मग तुमच्या लक्षात येईल की नैक रेषीय बिंदू म्हणजे काय. बिंदू पी आणि क्यू मधून जाणारी मी एक रेषा काढली, ती या दोन बिंदूतून गेली. परंतु या संचातले जे इतर बिंदू आहेत आर, एस, टी आणि यू, हे जे बिंदू आहेत हे मात्र त्या रेषेवर नाहीत. म्हणजे या रेषेवर फक्त 2च बिंदू आहेत. इतर जे उरलेले 1, 2, 3, 4 बिंदू आहेत हे रेषेच्या बाजूला आहेत. आणि म्हणून जेव्हा एका संचातील काही बिंदू, म्हणजे 2 बिंदू किंवा 1 बिंदू रेषेवर असतो परंतु इतर बिंदू हे रेषेच्या बाजूला असतात, रेषेवर नसतात, तेव्हा ते जे बिंदू असतात त्यांना नैक रेषीय बिंदू असे म्हणतात. कोणते बिंदू म्हणतात? नैक रेषीय बिंदू. सोपी संकल्पना आहे. म्हणजे एकाच संचातील जेव्हा 2 किंवा 2पेक्षा कमी बिंदू रेषेवर असतात आणि इतर उरलेले बिंदू हे रेषेच्या बाजूला असतात किंवा रेषेवर नसतात तेव्हा त्या बिंदूच्या संचाला नैक रेषीय बिंदू असे म्हणतात. या पद्धतीनं हा जो भूमितीतला पहिला मूलभूत संबोध बिंदू, या ठिकाणी बिंदू, त्याचा आपण बिंदू म्हणजे काय, बिंदूला नाव कसं द्यायचं, बिंदूचं काय वैशिष्ट्य आहे, नंतर बिंदूचे 3 प्रकार, संपात बिंदू, एकरेषीय बिंदू, नैक रेषीय बिंदू, एक संपाती रेषा, आणि या पद्धतीनं आपण या ठिकाणी माहिती पाहिली. आता पुढचा जो संबोध आहे रेषा व रेषाखंड व किरण, हा आपण पाहणार आहोत. आता नंबर 2चा संबोध आहे यामध्ये रेषा. रेषा म्हणजे काय?
रेषा म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी आपण या ठिकाणी एक आकृती घेऊ. आता मी या ठिकाणी 2 बिंदू घेतो. त्या बिंदूंना नाव देऊ आपण, बिंदू ए व बिंदू बी. आता बिंदू ए व बिंदू बी यांना जोडणारी एक रेषा काढून घेऊ. बिंदू ए व बी यांना जोडणारी एक रेषा आपण या ठिकाणी काढली. आता बिंदू बीच्या बाजूला आपण ही रेषा लांबती का पाहू. उजव्या बाजूला बिंदू बी पासून समोर, तर आपण जर ही रेषा असं उजव्या बाजूला लांबवण्याचा प्रयत्न केला, वाढवण्याचा प्रयत्न केला, तर ती नक्कीच वाढवल्या जाते. याचप्रमाणे आपण ही रेषा आणखी बिंदू एच्या डावीकडं आपल्याला वाढवता येते का ते पाहू. तर ही रेषा आपण बिंदू एच्या डावीकडं इकडं वाढवली आहे. पहा, अशा पद्धतीनं आपण ही रेषा एच्या डावीकडं आणि बीच्या उजवीकडं लांबवली. आता एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की आपण दिलेली रेघ ही उजव्या बाजूला तसंच डाव्या बाजूला दोनही बाजूला आपण ती कितीही वाढवू शकतो, म्हणजेच ती आपण अमर्यादित वाढवू शकतो. मग अशा अमर्यादित वाढणाऱ्या रेघेला रेषा असे म्हणतात. आता हिचा हा अमर्यादितपणा दाखवण्यासाठी रेषेचे दोन्ही टोकं ही बाणाच्या टोकानं दाखवली जातात, म्हणजेच रेषा ही दोन्ही बाजूला अमर्याद वाढते असा त्याचा अर्थ होतो. आता रेषेची काही वैशिष्ट्ये आहेत. पहा, रेषेचं वैशिष्ट्य एक, रेषा ही अमर्याद असते. दुसरं वैशिष्ट्य आहे तिचं, रेषेला फक्त लांबी असते. फक्त काय असते? लांबी असते. रेषेला रुंदी असत नाही. ही झाली रेषेची 2 वैशिष्ट्ये. आता या रेषेचं नाव कसं लिहायचं पहा. रेषेचं नाव लिहिताना आपण रेषेची जी 2 बाणाची टोकं असतात, ही 2 अमर्यादपणा दाखवणारी जी बाणाची टोकं असतात, याच्या दरम्यान आपण रेषेवर कोणतेही 2 बिंदू घेतो आणि त्या बिंदूचा उपयोग करून आपण रेषेला नाव देतो. जसं की रेषा ए बी किंवा रेषा बी ए या पद्धतीनं. तसंच रेषेला नाव देण्यासाठी इंग्रजीतील लहान्या ABCDचा किंवा स्मॉल लेटरचा सुद्धा वापर केला जातो. जसं की रेषा यल या पद्धतीनं. पहा, ही झाली रेषेची आकृती, ही झाली रेषेची वैशिष्ट्य आणि ही झाली रेषेची नाव लिहिण्याची पद्धत. पहा, आता या ठिकाणी ही जी रेषा यल आहे किंवा ही जी रेषा AB आहे किंवा ही जी रेषा BA आहे, तर ही रेषा बिंदू A आणि बिंदू B या दोघांच्या दरम्यानचा जो भाग आहे हा झाला एक रेषेचा भाग, रेषेचा एक तुकडा. तर असा जो हा रेषेचा भाग असतो, रेषेचा तुकडा असतो, यालाच म्हणतात रेषाखंड. काय म्हणतात? रेषाखंड म्हणतात. पहा, रेषेच्या मर्यादित केलेल्या भागाला रेषाखंड असे म्हणतात. आता हा जो रेषाखंड आहे, पहा त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे. रेषा आणि खंड म्हणजे रेषेचा भाग, रेषेचा तुकडा. या ठिकाणी बिंदू A आणि बिंदू B या दोघांच्या दरम्यानचा हा जो रेषेचा एवढा भाग आहे, याला रेषाखंड म्हणतात. आता या रेषाखंडाला नाव कसं द्यायचं? तर याला नाव देण्यासाठी आपण देतो नाव असं रेख AB किंवा रेख BA. आता हे जे याचे 2 अंत्यबिंदू असतात, हे जे 2 त्याचे शेवटचे बिंदू असतात, ते असतात रेषाखंडाचे अंत्यबिंदू. म्हणजेच रेषाखंडाला 2 अंत्यबिंदू असतात. किती अंत्यबिंदू असतात? 2. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रेषाखंड हा मर्यादित असतो. कसा असतो? मर्यादित. या 2 A व B या 2 बिंदूच्या दरम्यानचा जो भाग आहे याला आपण रेषाखंड म्हणतो. म्हणजेच रेषाखंड हा मर्यादित असतो. रेषाखंडाला 2 अंत्यबिंदू असतात. पहा, आता याच्या समोरचा भाग आहे किरण. याच्या समोरचा भाग आहे किरण.
आता किरण म्हणजे काय, तर आपण ज्यावेळेस बॅटरी लावतो आणि त्या बॅटरीमधून अशा प्रकारची सरळ प्रकाशाची किरणे ही बाहेर पडतात, तर अशा प्रकारचा जो आकार असतो तर या आकाराला किरण असे म्हणतात. तर आता पहा किरण कसा तयार होतो. किरणला एक आरंभबिंदू असतो आणि त्या आरंभबिंदूपासून तो किरण एकाच दिशेला समोर वाढत जातो. पहा किरण हा एक आरंभबिंदू असतो आणि त्या आरंभबिंदूपासून तो एका दिशेला समोर अमर्याद वाढत जातो. आता तो एका दिशेला अमर्याद वाढतो, ज्या दिशेला तो अमर्यादित वाढतो त्या दिशेला असं बाणाचं टोक असतं आणि जो आरंभबिंदू असतो त्या आरंभबिंदूला या पद्धतीनं नाव दिलेलं असतं. आता या ठिकाणी या किरणचं वैशिष्ट्य म्हणजे किरणला एक आरंभबिंदू असतो. पहा एक आरंभबिंदू असतो. दुसरं वैशिष्ट्य म्हणजे किरणची एक बाजू अमर्यादित असते, तो एका दिशेला अमर्याद असतो आणि किरण हा रेषेचा एक भाग असतो. तो काय असतो, रेषेचा भाग असतो. लक्षात घ्या, त्याला एक आरंभबिंदू असतो, तो एका दिशेला अमर्यादित वाढतो आणि तो रेषेचा एक भाग असतो. म्हणजेच आपण जर या दिशेनं आणखी एक किरण काढला तर त्या दोन किरणपासून एक संपूर्ण रेषा तयार होते. आता या किरणचं नाव कसं लिहायचं. पहा किरणचं नाव लिहिण्यासाठी आपण आरंभबिंदूला नाव दिलेलं असतंच, तसंच जी अमर्याद वाढणारी दिशा आहे त्या दिशेला बाणाचं टोक असतं, त्या टोकाच्या मागे आपण दुसरा एक बिंदू घ्यायचा आणि त्याला नाव द्यायचं किरण AB. आता तुम्ही जर असं नाव घेतलं किरण BA तर मात्र ही नाव या ठिकाणी चुकीचं आहे, कारण किरण आपण ज्या दिशेनं वाढत जातो त्याच दिशेनं आपल्याला त्याचं नाव लिहावं लागतं. म्हणजे सुरुवातीला आपल्याला त्याचा आरंभबिंदू घ्यावा लागतो आणि नंतर आपल्याला त्याचा काय करावं लागतं, समोरच्या दिशेचा बिंदू घ्यावा लागतो. म्हणून किरणचं नाव लिहिण्याची हीच पद्धत योग्य आहे. या पद्धतीनं आपण या ठिकाणी पहा भूमितीतील हे तीन जे स्तंभ आहेत, रेषा, रेषाखंड आणि किरण, याचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. आता आपल्याला समोरचा भाग पाहायचा आहे, प्रतल व समांतर रेषा. आता आपण समोरचा जो मूलभूत संबोध आहे प्रतल, त्याला प्लेन असं म्हणतात. पहा प्रतल म्हणजे काय, तर गणिती भाषेत सपाट पृष्ठभागाला प्रतल असे म्हणतात. पहा सपाट पृष्ठभागाला प्रतल असे म्हणतात. गणिती भाषेमध्ये सपाट पृष्ठभागाला प्रतल असे म्हणतात. मग हा जो सपाट पृष्ठभाग आहे हा आपल्याला कुठे कुठे आढळतो त्याची उदाहरणं आपण पाहू. एक पहा घराच्या भिंती, टेबलाचा पृष्ठभाग, नंतर आपल्या घराचे छत, घराची भिंत, घराचे छत, टेबलाचा पृष्ठभाग, नंतर फळा इत्यादी. पहा याप्रमाणे जसं आपला फळा असतो, घराची भिंत असते, टेबलाचा पृष्ठभाग असतो, घराचे छत असते, तर हे सपाट पृष्ठभाग असतात आणि हे सपाट पृष्ठभाग म्हणजेच प्रतल. आता प्रतल हे अमर्याद असते. प्रतल हे अमर्याद असते.
म्हणजे आपण ही जी उदाहरणं पाहिली, घराची भिंत, टेबलाचा पृष्ठभाग किंवा घराची छत किंवा फळा, तर हे त्या प्रतलाचा एक भाग असतात. आता प्रतल कसे असते, आपण त्याची एक आकृती काढू. या प्रकारे जो आकार असतो त्याला प्रतल असे म्हणतात. पहा, असा प्रकारचा जो सपाट पृष्ठभाग असतो त्याला प्रतल म्हणतात. आता प्रतल हे अमर्याद असते आणि ते अमर्याद आहे हे दाखवण्यासाठी त्याच्या चारही बाजूला या पद्धतीनं बाणाच्या खुणा दाखवलेल्या असतात. आणि प्रतलाला नाव देण्यासाठी प्रतलाच्या कोपऱ्यामध्ये आपण इंग्रजी कॅपिटल अक्षरानं त्या प्रतलाला नाव देतो. अशा पद्धतीनं हे जो आकार आहे या आकाराला प्रतल असे म्हणतात. आणि प्रतल म्हणजे सपाट पृष्ठभाग, मग तो फळ्याचा असो, भिंतीचा असो, टेबलाचा असो किंवा इतर कशाचा असो, त्या सपाट पृष्ठभागाला आपण प्रतल असे म्हणतो. आता पुढचा आपला संबोध आहे समांतर रेषा. पहा, समांतर रेषा. आता समांतर रेषा कशाला म्हणायचं? रेषा आपण पाहिलं, रेषा कशी असते, रेषा कशाला म्हणायचं हे आपण नुकतंच पाहिलं. आता त्यापैकीच समांतर रेषा कशाला म्हणायचं. समांतर रेषेची आपण एक आकृती या ठिकाणी काढू. पहा, या ठिकाणी या प्रतलामध्ये मी 2 रेषा घेतो. आता ह्या रेषा आपण या एच या प्रतलामध्ये घेतल्या. त्या रेषेला आपण नाव देऊ रेषा एल व रेषा एम. आता या रेषा एल व रेषा एम ह्या एकाच एच या प्रतलात आहेत. आणि या 2 रेषेचं जर एक वैशिष्ट्य आपण पाहिलं तर रेषा एम ही आपण वाढवू, इकडं सुद्धा वाढवू, डाव्या बाजूला सुद्धा. नंतर रेषा एल सुद्धा आपण वाढवू. डाव्या बाजूला सुद्धा आपण रेषा एल वाढवू. आपण या रेषा एलही वाढवली, रेषा एम सुद्धा वाढवली, परंतु त्या दोन्ही रेषा एकमेकींना छेदल्या नाही. मग अशा प्रकारच्या एकाच प्रतलातील परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा असे म्हणतात. पहा, एकाच प्रतलातील व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात. पहा, एकाच प्रतलात असणाऱ्या, जिथं एच प्रतल घेतला आपण, त्या प्रतलामध्ये आपण 2 रेषा घेतल्या, रेषा एल व रेषा एम. या दोन्ही आपण समोर उजव्या बाजूला वाढवल्या, डाव्या बाजूला वाढवल्या, परंतु ह्या एकमेकीला छेदल्या नाही. मग छेदणाऱ्या रेषा कशा असतात तर पहा, या पद्धतीच्या. ही एक रेषा घेतली, ही दुसरी रेषा घेतली, हिला नाव देऊ आपण रेषा पी व रेषा क्यू. पहा, रेषा पी व रेषा क्यू ह्या दोन्ही या ठिकाणी आपण घेतल्या तर आपल्या असं लक्षात येतं की रेषा पी व रेषा क्यू ह्या या ओ या बिंदूमध्ये या ठिकाणी त्या काय झाल्या, छेदल्या. मग या रेषांना काय म्हणतात, छेदणाऱ्या रेषा. कोणत्या रेषा, छेदणाऱ्या रेषा. लक्षात घ्या, ह्या समांतर रेषा आपण कितीही वाढवल्या तरी त्या एकमेकींना छेदत नसतात. तर छेदणाऱ्या रेषा ह्या एका विशिष्ट बिंदूमध्ये आल्यानंतर त्या एकमेकींना छेदतात आणि म्हणून त्यांना छेदणाऱ्या रेषा म्हणतात. आणि ज्या रेषा एकमेकींना छेदत नाहीत
त्यांना समांतर रेषा म्हणतात. या पद्धतीनं आपण या चॅप्टरमध्ये आपल्या जे भूमितीतील मूलभूत संबोध आहे ते आपण सर्व या ठिकाणी समजून घेतले. आता या प्रकरणाचा व्यवस्थित अभ्यास करून तुम्ही यावर आधारित जो सराव संच आहे तो सराव संच पूर्ण करा. ठीक आहे.